हळव्या प्रेमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी समर्पित. नात्यातील काही कटू सत्यप्रिय व्यक्तीला कधी कधी आपल्यापासून दूर नेत असतात. वेळीच त्याचा मोक्ष लावला नाही तर आयुष्यभरासाठी आपल्या काळजात एक सल ऋतून राहते. मग इच्छा असूनही नात्यात अबोला आणि परकेपणा निर्माण होऊ लागतो. हा सगळा प्रकार वेदनामय असतो. पण जाणीवपूर्वक घेतलेले काही निर्णय आपल्या प्रिय व्यक्तीच्या भल्याचेही असू शकतात. खोल्यांचे क्रमांक पुन्हा पुसट होऊ लागले होते. ती 9 क्रमांकाची खोलीकडे चालली होती. बहुतेक 13 क्रमांकांच्या खोलीतून 9 क्रमांकांच्या खोलीत येण्याचं तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं होतं. खोलीच्या आत शिरताना तिनं पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं होतं. माझा लग्न उशिरा करण्याच्या निर्णयाने ती सौभाग्यवती होत राहिली होती. पण शक्यात असूनही ती आणि तिच्या वडिलांनी एकमेकांना भेटण्याचे जाणीवपूर्वक टाळणं हे माझ्यासाठी अनकलनीय होते.